बातमी आहे मवियाच्या जागा वाटपासंदर्भात। मवियाच्या जागा वाटपाबाबतची बैठक पार पडलेली आहे। जवळपास 20 मिनिटांआधी बैठक संपली आहे। यातून शिवसेना खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई बाहेर पडले, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अद्याप बाहेर आलेले नाहीत। दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये बैठकीनंतरही चर्चा सुरू आहे। याआधी सुद्धा गेल्या आठवड्यात मवियाची जागा वाटपासंदर्भात 3 दिवसांसाठी बैठक पार पडली होती। आता 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला देखील मवियाची जागा वाटपाची दुसरी बैठक पार पडते आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली, मात्र अद्याप काँग्रेस आणि शरद पवार गटात चर्चा सुरू आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते बाहेर पडलेले आहेत, मात्र सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खल सुरू आहे असं समजतंय। काय नेमकं घडतंय मवियाच्या जागा वाटपाबाबत? आम्ही आपण पाहतोय की आजच्या आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। गेल्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस ही जागा वाटपाची चर्चा सुरू होती। आज देखील पहिला दिवस होता, अन्य 2 दिवस या बैठका अशा सुरू राहणार आहेत। मात्र आता काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 2 प्रतिनिधी होते, म्हणजे खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई, हे बैठकीतून बाहेर पडले अशी माहिती मिळाली की बैठक संपली आहे। मात्र अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत ते अद्यापही आतमध्ये आहेत अशी माहिती मिळते की या 4ही नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा सुरू आहेत, चर्चा सुरू आहे। यापर्यंत महाविकास आघाडीच्या जागाचा फॉर्म्युला सुटेल अशी माहिती मिळते। मात्र अद्यापही विदर्भाच्या जागा आहेत, कोकणच्या जागा आहेत, ज्याच्यावरती तिढा सुटलेला नाहीये। सोडवण्यासाठी सतत या बैठकांचं सत्र सुरू आहे। अशातच आता शिवसेनेचे बाहेर त्याच्यानंतर चर्चा आहे। निश्चितच महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सगळं सुटत उपस्थित झालेलं आहे। नक्की, धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।